हॅलो नमस्कार, मी विशाखा आणि ओनली मानिनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत देव माणूस या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. त्यांचं नाव आहे तेजस देऊसकर आणि शोभायात्रेच्या निमित्ताने आपली त्याची भेट झाली. सर तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि ओनली मानिनी तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्या प्रेक्षकांना शुभेच्छा. आणि आपला आज हा क्षण असा असतो गुढीपाडव्याचा की जो प्रत्येक मराठी माणसासाठी अतिशय मानाचा क्षण आहे. तुम्ही हे किती वर्षांची शोभायात्रा की पहिल्यांदाच आलाय? मुंबईतल्या शोभायात्रेचं पहिलं वर्ष आहे, पण मी नागपुरातला आहे आणि नागपुरामध्ये अशीच प्रचंड मोठी शोभायात्रा निघते. दरवर्षी शोभायात्रा जाणं हे घरातलं ऍक्च्युली ते सुद्धा एक सणाचंच प्रतीक आहे. त्यामुळे दरवर्षी आम्ही जातोच. आणि या शोभायात्रेमध्ये मूळ फरक काय जाणवला? फरक म्हणजे प्रत्येक शोभायात्रेचं स्वतःचं एक वैशिष्ट्य असतं. मला या शोभायात्रेला ऍक्च्युली स्वरूप बघायचं आहे, परंतु नागपूरची शोभायात्रा मला आठवते की 40 ते 50 ट्रक्स असतात त्याच्यामध्ये. अतिशय मोठी पूर्ण शहरातून ती जाते. त्यामुळे मला शोभायात्रा कशी असते याचा अंदाज आहे आणि गिरगावात नक्कीच तशीच किंवा त्याहूनही मोठी शोभायात्रा असेल याबद्दल मला खात्री आहे. दिसतच आहे इतके लोक आले आणि सणाचा जो क्षण आहे हा खरं इतका उल्हासित असलेला क्षण आहे की लोकांच्या मनावरच्या चेहऱ्यावरचा आनंद मला दिसतोय. तर आगामी सिनेमा आहे तुमचा देव माणूस, याबद्दल तुम्ही काय सांगता? तर देव माणूस याच्यामध्ये महेशजी आहेत आपल्या बरोबर, रेणुका आणि सुबोध हे लोक आहेत, बाकी पण कलाकार आहेत. पण देव माणूस या सिनेमाबद्दल पर्टिक्युलर सांगायचं तर मराठी माणसाच्या आत्मीयतेशी आपल्या वाईफशी मॅच होणारा हा सिनेमा आहे. आणि याच्यामध्ये नक्कीच प्रेक्षकांना काही सरप्राइजेस पण आहेत. नावावर जाऊ नका, कारण नावाच्या मागे सुद्धा अनेक गोष्टी दडलेल्या असतात. ते नाव घेऊन त्याच्या पलीकडे जाऊन बघावं प्रेक्षकांनी, अशी मी सगळ्यांना विनंती करतो. प्रत्येकाचा नवीन वर्षाचा एक संकल्प असतो. तुमचा नवीन वर्षाचा संकल्प काय? संकल्प दरवर्षी खरं तर सारखाच असतो की नवीन नवीन चित्रपटांच्या गोष्टी शोधायच्या, त्याच्यावर काम करायचं आणि नवीन नवीन सिनेमे लोकांसमोर घेऊन यायचे. याही वर्षी तोच संकल्प आहे. यावर्षी 2 सिनेमे येत आहेत माझे, त्यामुळे सुरुवात दणक्यात आहे. हे वर्षही चांगलं जाईल अशी अपेक्षा आहे. यंदाचं वर्ष एकदम धडक्यात आहे आणि असेच तुमची सगळी वर्ष धडक्यात जावं अशा आमच्या शुभेच्छा.